साधारण हे केस अतिशय जास्त प्रमाणात गळणे ह्याला आपण हेअर लॉस असं म्हणतो. ते युजली डोक्यावरचे जे केस असतात ते गळतात, पण काही वेळेला इतर कारणांमुळे शरीराच्या इतर भागांवरही आपल्याला हेअर लॉस आपल्याला बघायला मिळत असतो. तर साधारणतः स्त्रियांमध्ये हेअर लॉस असण्याची कारणं किंवा हेअर लॉस असण्याचं प्रमाण जे जास्त असतं त्याला बरीचशी कारणं असतात. मेनली जे आपल्याकडे जे स्त्रियांचं आहार आहे त्यातल्या कमतरता किंवा युजली जे स्त्रियांच्या शरीरात जे हॉर्मोन्सचे बदल होत असतात त्यामुळे हे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळतं. त्याचप्रमाणे तणाव आपण म्हणू शकतो किंवा अपुरी झोप यासारखी अनेक बरीचशी कारणं आहेत ज्यामुळे स्त्रियांमध्ये हेअर लॉस होण्याचं किंवा केस गळती होण्याचं प्रमाण जास्ती आहे. हेअर लॉस स्त्रियांमध्ये साधारण आपण म्हणू शकतो 40% स्त्रियांमध्ये आपल्याला हेअर लॉस बघायला मिळतो. आणि साधारण जे म्हणतो आपण मध्यमवयीन स्त्रिया म्हणजे साधारण 30शीच्या नंतर 40शी 50शी ह्या वयामध्ये आपल्याला हा हेअर लॉस जास्ती प्रमाणात बघायला मिळतो. अ, त्यापेक्षा लवकरच्या काळात जो असतो जो 30शीच्या काळात वगैरे तिथे साधारणतः आहारामध्ये हिमोग्लोबिन कमी असणं किंवा आयर्नची कमतरता असणं, व्हिटॅमिन बी 12 कमी असणं किंवा व्हिटॅमिन डी कमी असणं ही कारणं असतात. त्याचप्रमाणे 50शीच्या दरम्यान जो हेअर लॉस असतो त्यावेळेस जे म्हणतो आपण मेनोपॉजचा जो टाइम असतो स्त्रियांमध्ये तर त्यावेळेस सुद्धा हॉर्मोन्सच्या बदलांमुळे त्यांच्यामध्ये हेअर लॉस जास्ती प्रमाणात बघायला मिळतो. स्त्रियांमध्ये जो हेअर लॉस असतो तो अ, वेगवेगळ्या प्रकाराप्रमाणे आपण सांगू शकतो की टिलोजन एफ्लुएम ज्याला म्हणतो आपण जो बऱ्याचशा प्रमाणात रिव्हर्सिबल असतो म्हणजे त्याची जी कारणं असतात मेनली ती जर आपण ट्रीट केली तर तो आपण कम्प्लिटली तो आपण बंद करू शकतो. किंवा ज्याला आपण म्हणतो ॲलोपेशिया एरियाटा किंवा चाई पडणे हा स्त्री पुरुष किंवा लहान मुलं कोणामध्येही आपल्याला बघायला मिळतो. आणि तिसरा जो प्रकार आपण म्हणणार त्याला फिमेल पॅटर्न हेअर लॉस असं म्हणतो. हा मेनली जो असतो तो अनुवंशिक किंवा हॉर्मोन्सच्या बदलांमुळे होणारा हेअर लॉस असतो. आहारातली कमतरता किंवा हॉर्मोन्सचे बदल जसं की मेनोपॉज म्हणा किंवा इतर वेळेसही डिलिव्हरी नंतर किंवा असा जो हेअर लॉस बघायला मिळतो तो पुरुषांपेक्षा वेगळा असतो. दुसरं पुरुषांमध्ये जो हेअर लॉस असतो साधारण त्यांची जी हेअर लाईन असते जे आपण म्हणतो मेल पॅटर्न बॉल्डनेस म्हणतो आपण त्यामध्ये पुरुषांची हेअर लाईन जी असते फ्रंटमध्ये जी हेअर लाईन असते किंवा साईड्सला असते ती बऱ्याच प्रमाणात मागे जाते आणि पुरुषांमध्ये जे टक्कल जे असतं जे म्हणतो आपण बॉल्डनेस असतो तो जास्त प्रमाणात व्हिजिबल असतो किंवा दिसून येतो. पण स्त्रियांमध्ये साधारणतः जी हेअर लाईन असते जी पुढची हेअर लाईन असते स्त्रियांची ती बऱ्याचशा अंशी ती मेंटेन राहते. पण जे पार्टिशन असतं किंवा जो भांग आपण म्हणतो त्यामध्ये केसांचा विरळपणा किंवा थिनिंग वाढत जातं. तर आणि साधारणपणे टक्कल पडणं हे स्त्रियांमध्ये तेवढंसं व्हिजिबल किंवा तेवढंसं दिसून येत नाही. मे बी ते खूप लेट स्टेजेसमध्ये आपल्याला किंवा खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. पहिल्यांदा तर जेव्हा स्त्रिया आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांची कंप्लीट हिस्ट्री किंवा आपल्याला घ्यायला लागते. त्याद्वारे आपल्याला हेअर लॉसच्या मागचं कारण काय आहे किंवा त्यांची जीवनशैली कशी आहे, त्यांचा आहार कसा आहे, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती घ्यावी लागते. आणि तसेच आपण त्यांचं जे आहे एक्झामिनेशन किंवा तपासणी करत असतो. तर त्यावरून आपल्याला कळून येतं, की हा हेअर लॉस कुठल्या प्रकारचा आहे. त्याप्रमाणे काही आपण रक्ताच्या तपासण्या सुद्धा करून घेत होतो, की ज्याद्वारे आपल्याला लक्षात येतं, की शरीरात काही कमतरता आहे का? हिमोग्लोबिन किंवा इतर व्हिटॅमिन बी 12 किंवा लोहाचं प्रमाण शरीरात कमी आहे का? तर ज्याप्रमाणे जे कॉज आहे, त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट करत असतो. तर ह्यामध्ये मेनली डाएटमध्ये किंवा आहारात बदल करणं, प्रोटीन्सचं प्रमाण जेवणामध्ये वाढवणं किंवा जी कमतरता आहे त्याचे सप्लिमेंट्स देणं. ओरली आपण तोंडाने घ्यायच्या काही टॅबलेट्स देत असतो. हेअर लॉसची जी ट्रीटमेंट असते ही थोडीशी दीर्घकाळ चालणारी ट्रीटमेंट असते. ऍक्च्युअल फरक दिसायला सुद्धा, डिफरन्स यायला सुद्धा आपल्याला 2 ते 3 महिने लागत असतात. आणि ज्यावेळी हेअर लॉस हा थोडासा जास्त प्रकारातला असतो किंवा ऍडव्हान्स असतो आणि ज्यामध्ये आपल्याला फक्त तोंडाने घ्यायच्या ट्रीटमेंट्स
किंवा लावण्याची औषधं यामध्ये तितकासा फरक दिसत नाहीये. तर त्यामध्ये त्यावेळी आपण इतर उपचार पद्धती जसे PRP किंवा मेसोथेरपी यासारख्या ट्रीटमेंट सुद्धा आपण स्त्रियांना देत असतो. सगळ्यात इम्पोर्टंट टिप स्त्रियांसाठी म्हणजे आपलं आहारावर त्यांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तर बरेच जसं मी आधीही सांगितलं, की कॉमन जे आढळणारी कारणं आहेत स्त्रियांमध्ये बऱ्याचदा लोहाचं प्रमाण कमी असणं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं. तर यासाठी त्यांनी आहारामध्ये ज्या गोष्टींनी त्यांचं हिमोग्लोबिन मेंटेन राहील किंवा लोहाचं प्रमाण शरीरात मेंटेन राहील, ज्यामध्ये मेनली खजूर म्हणा किंवा रागी, बीटरूट ह्यासारख्या गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. प्रकारे ज्या वेळेला हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स असतो, तर त्यासाठी रेग्युलर नियमितपणे एक्सरसाइज करणे, व्यायाम करणे आणि ज्यावेळेस स्ट्रेस जास्ती प्रमाणात असतो, तर रेग्युलर एक्सरसाइज केल्याने किंवा व्यायाम केल्याने त्यांचे हॉर्मोन्स त्यासोबतच त्यांचा स्ट्रेस सुद्धा किंवा तणाव जो असतो तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहू शकतो. त्यासोबतच बऱ्याचदा काही केसांवरती बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रक्रिया आजकाल स्त्रियांमध्ये केल्या जातात. तर सलोन्समध्ये म्हणा किंवा असं. तर बऱ्याचदा त्यामुळे सुद्धा केसाचं स्ट्रक्चर जे असतं किंवा केसाचे बॉन्ड्स ब्रेक होतात. त्यामुळे तुमच्या हेअरचं स्ट्रक्चर वीक होतं. तर अशी सुद्धा जे योग्य प्रॉडक्ट्स आहे, योग्य शॅम्पूज आहेत ते केसावरती वापरणं. या सगळ्या गोष्टी करून त्या हेअर लॉस प्रिव्हेंट करू शकतात.